नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी गॅप अप ओपन झाली 23,880ला आणि 24,030-35 हिट करून पुन्हा 23,900 हिट केले। या दोन्ही लेवल मॅग्नेटचे काम करत होत्या। पूर्ण दिवस निफ्टीने 24,030 ते 23,900 या रेंजमध्येच मूव्हमेंट केलेले आहे आणि क्लोजिंगला अपसाइड ब्रेक करून 24,074चा हाय दिला आणि 24,050ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने पॉझिटिव्ह क्लोज दिलेला आहे। वीकली टाइम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टीने स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅन्डल दिलेली आहे। तसेच 23,470 ही एक महत्त्वाची लेवल आहे आणि 22,180चा सपोर्ट असून 24,990चा रेजिस्टन्स आहे। डेली टाइम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टीने 24,000 ही लेवल होल्ड केलेली आहे। यूएसने 8 एप्रिलला युद्धविराम जाहीर केल्यामुळे 900 पॉईंट्सचे अपमूव्ह ओपनिंगला झाली। त्यानंतर पुन्हा नेक्स्ट डेला डाऊन मूव्ह करत निफ्टीने 23,682चा लो दिला आणि पुन्हा नेक्स्ट डे गॅप अप होऊन 24,050ला क्लोज दिलेला आहे। चार्टमध्ये रॅली बेस रॅली फॉर्मेशन दिसत असले तरी ब्लाइंडली लॉंग पोझिशन करता येणार नाही, कारण निफ्टीने 24,050ला क्लोजिंग करून प्राइस ॲक्शननुसार पॉझिटिव्ह साईन दिलेले असले तरी देखील उद्या एक्सपायरी आहे। तसेच इराण US मीटच्या अनिर्णायक रिझल्टमुळे मार्केट पुन्हा न्यूज बेस असणार आहे। ओव्हरऑल चार्ट पॉझिटिव्ह आहे, परंतु डेटा पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेला नाही, त्यामुळे ट्रेड करताना काळजीपूर्वक करावा लागेल। आता उद्यासाठी बघितले तर 30 मिनिट टाइम फ्रेममध्ये 24,300 आणि 24,470 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 24,300ला निफ्टीने गॅप अप ओपन केले तर निफ्टी पुन्हा 24,000कडे येऊ शकते। तसेच जर निफ्टीने गॅप डाऊन ओपनिंग केले आणि 23,470 खाली ब्रेक केले तर पुन्हा निफ्टी डाऊनसाईड मूव्ह करू शकते, परंतु एक्सपायरी असल्याने 24,300 ते 23,500 ही रेंज ब्रेक होणे अवघड दिसत आहे। जर ही रेंज ब्रेक झाली तर निफ्टी डायरेक्शनल मूव्हमेंट देण्यासाठी तयार होईल। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।